कोबी ही अशी भाजी आहे, की याचा कोणताही पदार्थ मुलं आवडीने खात नाहीत. कोबीची ही रेसिपी झटपट बनेल सुद्धा आणि मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिली, तरी सुद्धा डब्बा संपून येतील. यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा वड्या बनवल्या तरी सुद्धा मुलं मनापासून खात नव्हती. पण हा पदार्थ मुलांनी आवडीने तर खाल्लाच, आता टिफिनला सुद्धा घेऊन जातात. तर त्यासाठी कोबीचे असे मोठे-मोठे काप करून घेतले आणि धुवून घेतले. आता चॉपरमध्ये काढून घेऊन जमेल तितकं बारीक आपल्याला हे चॉप करून घ्यायचंय. इलेक्ट्रिक चॉपर असेल किंवा या प्रकारचा चॉपर असेल किंवा अगदी कट करून सुद्धा घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोबी अगदी बारीकच कट करून घ्यायचंय. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेतलं. मीठ टाकल्यानंतर याला पाणी सुटतं, यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय. तर थोडा वेळ हे बाजूला ठेवून दिलं. आता एका परातीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं. थोडं-थोडं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची. चपातीला जशी कणिक भिजवून घेतो, त्यापेक्षा थोडीशी घट्टसर भिजवून घ्यायची. यावर सुद्धा झाकण ठेवून एक 5-6 मिनिटे भिजत ठेवायची. तोपर्यंत आता बाकीची तयारी करूयात. तर आता हे पहा, एवढ्या वेळेमध्ये कोबीला पाणी सुटलंय. आता हे सुटलेलं पाणी आपल्याला हातानेच पिळून घ्यायचंय. यातलं पाणी काढून घेतल्यामुळे काय होतं, कोबीतला थोडासा उग्र असा फ्लेवर असतो ना, तो थोडासा कमी होतो. आता हे पाणी टाकून न देता एखाद्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता. तर या पद्धतीने सगळं पाणी असं निथळून काढून घेतलेलं आहे आणि हे पहा, असा मोकळा-मोकळा चॉप करून घेतलेला कोबी आपल्याला मिळालेला आहे. आता एक मीडियम आकाराचा इथे मी कांदा घेतलेला आहे. कांद्याचे सुद्धा मोठे-मोठेच काप करून घ्यायचे. कांदा सुद्धा आपल्याला चॉपरलाच बारीक करून घ्यायचे. या रेसिपीसाठी सगळे पदार्थ आपल्याला बारीक कट करून घेतलेले किंवा अगदी बारीक चॉप करून घेतलेलेच घ्यायचे. यामध्ये 2 इंच आल्याचे काप, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊन हे सुद्धा चॉप करून घेतलं. आता हे सगळं कोबीमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा लाल तिखट घेतलं आणि थोडीशी कसुरी मेथी चुरून घेतली. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता. माझ्याकडे संपलेली होती त्यामुळे मी वापरलेली नाही. तर हे पहा, कोबीचं हे स्टफिंग आता तयार झालेलं आहे. कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे. पुरीला लागतात तेवढे 2 गोळे करून घ्यायचे. आता तुम्हाला समजलंच असेल, कोबीचा पराठा आपण बनवतोय. पण या पराठ्यामध्ये भरपूर भाजी स्टफ करून घेता येते. आपण केलेल्या प्रोसेसमुळे सारण अजिबात ओलसर होत नाही. कोबीला पाणी सुटत नाही, सारण फडफडीत राहतं आणि त्यामुळे भरपूर स्टफिंग भरून सुद्धा पराठा तुटत नाही. तर हे पहा, साधारण फुलक्या एवढ्या या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. पराठा या पद्धतीने स्टफ करून घेतल्यामुळे भरपूर भाजी स्टफ करून तर घेता येतेच, शिवाय सारण सुद्धा कडेपर्यंत जातं. एकही पराठा लाटून घेताना किंवा भाजताना तुटणार नाही. तर हे पहा, एका पुरीवरती हे सारण असं स्टफ करून घेतलेलं आहे. यावरती दुसरी पुरी ठेवून याच्या कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या. आता दोन्ही बाजूला थोडं-थोडं पीठ लावून हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचंय. मध्यभागापासून कडेपर्यंत हलक्या हाताने लाटून घ्यायचं. म्हणजे आतली भाजी कडेपर्यंत व्यवस्थित पसरली जाते. आपण पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने हे सारण जर स्टफ करून घेतलं, तर या कोबीच्या पराठ्यामध्ये सारण बाहेर येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या पद्धतीने सारण भरून घ्या. पराठा अगदी परफेक्ट बनणार आहे. सगळ्या बाजूनी एकसारखा हा पराठा लाटून घेतलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं. दोन्ही बाजूनी हलकेसे डाग पडेपर्यंत पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला 1-1 चमचा तूप लावून घ्यायचं. चवीला सुद्धा छान होतो आणि महत्वाचं म्हणजे पचायला सुद्धा हलका बनतो. अगदीच लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरचीचं, लाल मिरचीचं प्रमाण कमी करू शकता. सगळ्या बाजूनी एकसारखा पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा क्रिस्पी सुद्धा बनतो. गरम-गरम जरी मुलांना खायला दिला ना, असाच खाऊन टाकतील. कोबीची साधी भाजी अजिबात माझ्या मुलांना आवडत नाही. त्यामध्ये सुद्धा भरपूर उपद्व्याप करून बघितले, चीज घातलं, वेगवेगळ्या प्रकारचे सॉस यूज केले, तरी सुद्धा एखाद्या वेळेसच मुलं खायची. पण दुसऱ्या वेळी दिलं तर अजिबात त्यांना ते आवडायचं नाही. कोबीचे पराठे सुद्धा करून बघितले, पण कोबीमध्ये जास्त पाणी असल्यामुळे लाटताना किंवा भाजून घेताना तुटायचा. आता या पद्धतीमध्ये कोबीतलं सुरुवातीलाच पाणी काढून घेतलं, त्यामुळे सारण अजिबात ओलसर झालं नाही आणि हे पहा, सगळे पराठे अगदी परफेक्ट आलेले आहेत. सारण सुद्धा अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि हे पहा, अगदी कडेपर्यंत खचाखच ही भाजी भरलेली आहे. तर आता फ्रीजमध्ये अजिबात कोबी शिल्लक राहणार नाही. मुलांना अगदी दह्यासोबत द्या, कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत द्या, अतिशय आवडीने खातील.